नमस्कार, छाया किचन अँड ब्लॉगमध्ये मी छाया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे रक्षाबंधन। रक्षाबंधन आहे तर घरामध्ये 15 ते 20 जण आहेत। तर बघा पुरणपोळीचा स्वयंपाक जा। पुरणपोळीचा स्वयंपाक बघा, हा पोळ्या केलेल्या आहेत एवढ्या। त्या पोळ्या, त्या चपात्या, जर कोणाला पोळी नसेल खायची, चपाती आणि आमटी खायची असेल तर ते हे बघा, हे कुकरमध्ये आमटी बनवलेली आहे। पापड तळलेले आहेत, त्यात कुरडया आहेत, कुरडई आहे आणि इकडे भात आहे बघा, भात बनवलेला आहे आणि दूध गरम केलेलं आहे, इथं तूप गरम केलेलं आहे आणि भजी ग, एक मिनिट हा बघा, इथं भजी आणि आता सगळ्यांना जेवायला वाटते मी। तर म्हणजे माझी भाऊजी आहे बघा, ही मराठी जोडी आणि ही नवीन भाऊजी आहे व्हिडिओ। तर सगळ्यांचं जेवण आता वाढते मी आणि ह्याच्यानंतर आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेशन करणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडतं नक्की लाईक करा। जेवण चालू आहे पुरणपोळीचं। पुरणपोळीशिवाय आपल्या महाराष्ट्रात, मराठवाड्यामध्ये जेवणाचं मजाच येत नाही सणाला। इथे आई आणि ही देवाई आजी जेवायला बसलेली आहेत। आईला खूप भूक लागली म्हणून आई बसली जेवायला। है ना? मानसीचा आणि अर्चनाचा उपास आहे, त्याच्यामुळे त्यांना शाबूची खिचडी बनवत आहे। कारण श्रावणी सोमवार असल्यामुळे काही दुपारचा उपास सोडत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही ही शाबूची खिचडी त्या दोघीसाठी बनवतोय। त्या दोघी संध्याकाळी जेवणार आहेत, तर आता सगळेजण जेवतच आहेत। मीठ पाहिजे।